मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव होता. दुष्काळ पडलेला होता, पण आजूबाजूच्या गावातील लोकांनी प्रसादासाठी गर्दी केली होती. त्यामुळे चोळप्पा, श्रीपाद भट, देशपांडे वगैरे स्वामी भक्तांना प्रश्न पडला. स्वयंपाक 300-400 माणसांचा होता. माणसे तर 3000 वर जमली होती. एवढ्या माणसांना अन्न कसे पुरणार? भक्तांनी समर्थांना विचारले, आता कसं करायचं? समर्थ म्हणाले, काही काळजी करू नका. हे कडे घ्या, अंबाबाईचा टाक घ्या, पोळ्यांच्या राशीवर ठेवा, अन्न कमी पडणार नाही. देशपांडे यांनी तो टाक व कडे पोळ्यांच्या राशीवर ठेवले. अंबेची आरती म्हटली. पहिली पंगत 1000 माणसांची बसली. दुसरी पंगतही 1000 माणसांची होती. तिसऱ्या पंगतीतही 1000 माणसे जेवून उठली. अशा प्रकारे 300-400 माणसांचा स्वयंपाक 3000 लोकांना पुरला. कड्याचे आणि टाकाचे निमित्त करून स्वामींनी स्वतःची लीला दाखवली. स्वामींचा प्रसाद घेऊन सर्व लोक तृप्त झाले. सर्वांनी स्वामी नामाचा जयजयकार केला. श्री स्वामी समर्थ.